नागपुर के यशोधरा नगर थाना क्षेत्र में साझेदारी के नाम पर लाखों रुपए की धोखाधड़ी का मामला सामने आया है। सीताबर्डी की एक इलेक्ट्रॉनिक दुकान में काम करने वाले शिकायतकर्ता की पहचान विवेक वसूले नामक व्यक्ति से हुई थी। आरोपी ने इलेक्ट्रॉनिक्स का कारोबार साझेदारी के शुरू करने का झांसा देकर पहले उसका विश्वास जीता, फिर उसके 6 अलग अलग बैंकों के क्रेडिट कार्ड बनवाए और उससे कहने पर विभिन्न खातों में रकम ट्रांसफर करवाई। इस तरह आरोपी ने कुल 13,32,000 रुपए की ठगी कर ली। शिकायत के आधार पर यशोधरा नगर पुलिस ने मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है। माझे नाव PSI रविकुमार दामोदर सावतकर, पोलीस ठाणा यशोधरा नगर या ठिकाणी नेमणुकीस आलो। आमच्याकडे चौकशी करता एक अर्ज आला होता। त्या चौकशी अंती आम्ही याच्यामध्ये गुन्हा नोंद केलेला आहे। पोलीस ठाणा यशोधरा नगर या ठिकाणी 513/26 कलम 316 कंसामध्ये 2 318 यामध्ये जो फिर्यादी आहे यांनी तक्रार दिली आहे। तक्रार अशा प्रकारे होती की सचिन इलेक्ट्रॉनिक बर्डीला दुकान आहे, त्या ठिकाणी तो कामाला आहे। कामाला असताना त्याची ओळख यातील आरोपी विवेक वसुले यांच्यासोबत झाली होती। विवेक वसुलेंनी एवढा विश्वास निर्माण संपादन केला की त्याला सांगितलं की आपण एक दुकान टाकू ज्यामध्ये आपल्याला दोघांमध्ये पार्टनरशिपमध्ये आपण दुकान टाकू ज्यामध्ये आपल्याला फायदा होणार। या फायद्याच्या याच्यावर जो फिर्यादी आहे त्यांनी 6 बँकेमधून क्रेडिट कार्ड परचेस केले, म्हणजे क्रेडिट कार्ड घेतले, ज्यामध्ये SBI, RBL, कोटक, HDFC, IDFC आणि इंडस्ट्रियल बँकेमधून त्यांनी 6 बँकेमधून क्रेडिट कार्ड परचेस केले। आणि जो विवेक वसुले आरोपी आहे यांनी सांगितल्याप्रमाणे त्या अकाउंटवर त्यांनी 13,32,000 रुपये पैसे ट्रान्सफर केलेले आहे। यामध्ये 13,32,000ची फसवणूक झालेली आहे। मी नागपूर वासियांना एवढं सांगू इच्छितो, या जो आमच्या इथे गुन्हा दाखल झाला आहे फसवणुकीचा, की आपण सर्व मोहामध्ये न येता आपण त्या सर्व गोष्टीचा अभ्यास करावा आणि अभ्यास करूनच आपले पैसे गुंतवावे। कारण की आपण थोड्या पैशाकरता मोहापायी आपली खूप लाखो रुपयाची इन्व्हेस्ट केलेली असतात आणि त्याचे जे आपल्याला भोगदान आहे ते शेवटपर्यंत आपल्याला भरून येत नाही।